नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 31 मार्च। आपण आज बघणार आहोत दुपारनंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ तर कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे। पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघतो की नाशिक या ठिकाणापासून नाशिक या ठिकाणी दुपार सुमारास वातावरण आहे थोडंसं ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। नाशिक, घोटी, अकोले तसेच नाशिकचा उत्तर भाग म्हणजे मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, परळा, धुळे, साक्री, अहवा या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर वैजापूर, श्रीरामपूर, कोपरगाव, येवला या ठिकाणी वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर पैठण, रिसोड, पुसद, लोणंद या ठिकाणीसुद्धा वातावरण थोडेसे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। रामगुंडम, नांदेड, चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। अमरावती, नागपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे। मुंबई भागातसुद्धा आपण बघू शकतो की मुंबई, बोईसर, मुंबई, वसई विरार या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। पुणे भागामध्ये पुणे, लवासा, लोणावळा, खेड, दौंड, बारामती, नीरा या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे। पंढरपूर, सोलापूर, नंदुरबार, धाराशिव, बार्शी, कलाम, लातूर, इंदापूर, करमाळा, जामखेड या ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आपल्याला 2च्या सुमारास दिसत आहे। सातारा, कोल्हापूर, विजयपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील। तर कोकण भागामध्ये दापोली, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता दिसत आहे। कोल्हापूर, बेलगाव, बागलकोट, विजयपूर, सातारा, सोलापूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला 2च्या सुमारास दिसत आहे। त्याचबरोबर आपण जर समजा संध्याकाळी 6-7च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल दिसतो आहे। बेलगाव, कोल्हापूर, विजयपूर, बागलकोट, सातारा, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणी आपल्याला 6च्या सुमारास आपल्याला जोरदार पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी निपाणी, गोकाक, सांगली, कोल्हापूर, जत, विजयपूर, विटा, कराड तसेच तिलकोट, बेलगाव या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना दिसणार आहे। 6च्या सुमारास त्या ठिकाणी वातावरण पावसाचं असणार आहे, ढगाळ वातावरण असणार आहे। त्याचबरोबर कराड, विटा, सातारा, म्हसवड, पंढरपूर, सोलापूर, नळदुर्ग, मर्दिंग या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। नळदुर्ग, सोलापूर तसेच पंढरपूर, म्हसवड, इंदापूर, करमाळा, बार्शी, धाराशिव, लातूर, उदगीर, कलाम या ठिकाणी वातावरण ढगाळ असेल तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता दिसत आहे। नांदेड, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, रिसोड, पुसद या ठिकाणी वातावरण थोडेसे ढगाळ राहण्याची शक्यता आहे, मात्र पाऊस कोणताही पडणार नाही। पुणे भागातसुद्धा वातावरण ढगाळ राहील। खेड, बोर, नीरा, बारामती, दौंड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता। 10च्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल दिसतो आहे। जुन्नर, खेड, पुणे, भोर, नीरा, बारामती, दौंड, करमाळा, जामखेड, बार्शी, धाराशिव या ठिकाणी वातावरण मात्र पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे। सातारा, कोल्हापूर, विजयपूर, सोलापूर, कलबुर्गी, बार्शी, लातूर, पुणे हा भाग पूर्णतः रात्रीच्या सुमारास कोरडा राहील। दापोली, रत्नागिरी, पणजी, सावंतवाडी या भागातसुद्धा रात्री सुमारास वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, ही झाली रात्रीची उशिरापर्यंतची अपडेट। उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येऊ, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।